नमस्कार गणेश सर. नमस्ते. नमस्ते सर्व व्ह्युअर्सला. हॅपी सोल्सच्या 10व्या भागात तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. अ, आपण ही जी वेब सिरीज बघतो आहे, जीची सुरुवात आपण हॅपी सोल्स पासून केली होती. सोल म्हणजे आत्मा. आणि सध्या आपण आत्म्याचे वेगवेगळे गुण जे आहेत ते बघतोय. आतापर्यंत आपण आत्मा ही आनंद स्वरूप आहे, हॅपी. त्याच्यानंतर आत्मा ही प्रेम स्वरूप आहे, लवफुल सोल. त्याच्यानंतर आत्म्याचा दुसरा जो गुणधर्म आहे, शांतता. आत्मा ही शांतता स्वरूप आहे, शांतता हा तिचा कोर गुण आहे. त्यावर आपण मागच्या भागांमध्ये डिस्कस केलं. त्यानंतर आत्मा ही अ, ज्ञान स्वरूप आहे. आत्म्याला काही उपजत नॉलेज असतं, ज्ञान असतं. जसं आपण मागच्या एपिसोडमध्ये बघितलं की काही डेटा फीड आपल्याला टेक्निकल लँग्वेज मध्ये म्हटलं तर ऑटोमॅटिक ऑटो स्टोअर्ड असतं. की जसं मागच्या एपिसोडमध्ये सरांनी खूप चांगलं समजवलं की काही मुलं जन्मतःच आनंदी असतात, किंवा मग जन्मतःच काही प्रत्येकाच्या रिॲक्शन्स वेगळ्या वेगळ्या असतात, कधी कधी रडतात पण. तर याचा अर्थ की देर आर सम डॉट्स विच आर कनेक्टेड. ह्या एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत की आत्मा, सोल इज अ ब्लिसफुल. ब्लिसफुल म्हणजे अ, आनंद स्वरूप म्हणू शकतो, आशीर्वाद स्वरूप म्हणू शकतो. की परमात्म्याचा जो आपल्यावर परमात्मा म्हणा, तुम्ही सुपर नॅचरल, सुपर पॉवर म्हणा, अ, तुम्ही कोणत्याही देवाचंही नाव देऊ शकता त्याला. जी ही सृष्टी जी अ, चालवली जाते आहे, ज्या सुपर पॉवरने चालवली आहे, त्याचा आशीर्वाद हा आपल्या सोलवर नेहमी असतो. तर दॅट इज म्हणजे, तर त्या रिलेटेड सर तुम्ही काय म्हणाल की ब्लिसफुल आशीर्वाद स्वरूप, म्हणजे थोडंसं कन्फ्युजन होतं की एक्झॅक्टली काय. जर सगळ्यांना ब्लिस आहे, तर मग प्रश्न का पडतात आपल्या, कधी कधी वाटा का चुकतात. ह्या दोन्ही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. ब्लिसफुल म्हणजे काय, तर ब्लिसचं प्रॉपर मिनिंग आहे परमानंद. पण हॅपीनेस ओके. पण पाहिलं. हॅपीनेस म्हणजे सुख थोडक्यात. आणि ब्लिसफुल म्हणजे आनंद स्वरूप, आपण असं म्हणू शकतो. पूर्ण परमानंदामध्ये जो मग्न आहे, ती झाली काय, एक गुणधर्म ब्लिसफुल. आता जर आपण पाहिलं, त्यासाठी बेस्ट एक्झाम्पल घेता येईल की जे कोणी साधू संत होऊन गेले आपल्याकडे. हम्म. म्हणजे हे परफेक्ट एक्झाम्पल आहे ब्लिसफुलनेस काय असतं. थोडक्यात साईबाबा होऊन गेले, हम्म. अं, स्वामी समर्थ महाराज गज- असतील, कुठलेही गजानन साधू महाराज संत असतील. घ्या. हा, ज्ञानेश्वर माऊली असतील. ह्या संत तुकाराम असतील. संतांच्या जीवनामध्ये खूप सारे संकट होती. तुकाराम महाराज असतील. बट ते कंटिन्युअसली त्या एका परमानंदामध्ये होते. ते परमेश्वराशी कनेक्टेड असायचे. आणि हा परमानंद परमेश्वराशी ज्यावेळेस कनेक्शन असतो, तेव्हाच तो मिळतो. हम्म. आत्मा ऑलरेडी आपण काय म्हणतोय की परमात्म्याचा अंश आहे. आणि ज्या दिवशी हे ज्ञान आपल्याला प्राप्त होतं, त्या दिवसापासून आपण प्रयत्न करतो परमात्म्याशी जोडल्या जाण्याचा, कनेक्टेड होण्याचा. आणि ज्या दिवशी आपण परमात्म्याशी जोडल्या जातो, तिथून पुढे ब्लिसफुल म्हणजेच काय, तर परमानंद आपल्याला मिळायला सुरुवात होते. मग हे परमानंद म्हणजे काय, तर कंटिन्युअस स्टेट, ही कन्सिस्टंट, सातत्यपूर्ण स्टेट आहे. तो मनुष्य, तो आत्मा, तो सद्गृहस्थ कंटिन्युअसली त्या स्टेटमध्ये, त्या स्थितीमध्ये, परमानंदाच्या, आनंद स्वरूपाच्या स्थितीमध्ये मेंटेन असतो. बाह्य जगतामध्ये काहीही हो, त्याची अंतर्गत स्थिती ही कायमस्वरूपी आनंदामध्ये असते. त्याला म्हटलं असतं पीसफुल. म्हणजे बाह्य स्थितीमध्ये काहीही होऊ द्या, बट तो अंतर मनातून, अंतरचेतनेतून तो परमानंदाशी कनेक्टेड असतो. हम्म. त्यामुळे आपण एक ब्रीद वापरलो, सच्चिदानंद स्वरूपी. हम्म. साईनाथांच्या याच्यामध्ये, स्वामी हम्म. समर्थांच्या याच्यामध्ये आपण म्हणतो सच्चिदानंद स्वरूप, जे सत चित आनंदी
सदैव ज्याचं चित्त आनंदामध्ये आहे, दॅट इज ब्लिसफुल. हम्म, सच्चिदानंद स्वरूप. हम्म. सदैव ओके. सत चित आनंद, हम्म. याला म्हटलं तर ब्लिसफुल. सो साधने थ्रू, ठराविक गोष्टीं थ्रू आपल्याला आपल्या आत्म्याचा हा गुणधर्म आहे की आपला आत्मा हा कायमस्वरूपी आनंद स्वरूप आहे, परमानंदाशी कनेक्टेड आहे. हे एकदा जाणलं तर बाह्य परिस्थितींचा आपल्या आयुष्यावर कुठलाही परिणाम न होता आपण आनंदाने जे काय चालू आहे आपल्या आयुष्यामध्ये ते खूप चांगल्या रीतीने पुढे घेऊन जाऊ शकतो. सर, अ, आता जसं तुम्ही सांगितलं बोलताना की आपण त्या परमेश्वराचा अंश आहोत, तर आपल्याकडे ते ओरिजिनल गुण आहेत. येस. पहिला काय झाकोळी आली, गंज चढला, नक्की काय प्रकार झाला की आपण डेव्हिएट झालो, किंवा मग आपल्याला ते परत रिअलाइज करायची काय गरज पडते जर आपला ओरिजिनल गुणधर्म आहे? तर मग ते रिअलायझेशनसाठी किंवा मग या मेडिटेशन आहे, किंवा मग बाकी इतर काही गोष्टी असतील, उपासना असेल, देवाची उपासना असेल, प्रत्येकाचा वेगवेगळा देव असतो, याची का गरज पडते जर तो ओरिजिनल गुण आहे? म्हणजे आता सोनं आहे तर सोन्याला चमकायची काय गरज पडते? म्हणजे जर तो ब- ओरिजिनल आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे, बरोबर. तर मग. आणि दुसरा प्रश्न माझा, ते बाह्य जग आणि अंतर्गत जग, तर मग म्हणजे नक्की काय? की बाह्य जगतात काहीही झालं तरी अंतर्गत आपण सदैव आनंदी राहणं, आपलं चित्त सदैव आनंदी राहणं म्हणजे काय, आणि त्याचा आपल्या बरोबर आपल्या आजूबाजूला काही त्याचा इम्पॅक्ट येतो का, काही फरक पडतो का? कारण मला एक ते एक्झाम्पल आठवलं तुम्ही दिलं होतं, श्रीकृष्ण जेव्हा होते तेव्हा त्यांचा जे आजूबाजूला त्यांचं जी ऑरा होती आपण आभा. म्हणतो, आभा, त्या आभेचा फरक पडतो, किंवा मग येस. एखाद्या मंदिराची आभा असते किंवा एखाद्या बरोबर. सत्पुरुषाची आभा असते, तेव्हा आपण बरोबर. तो चेंज होतो. मग याचं आणि बरोबर. त्याचं काही लिंकेज आहे का? 100% आहे. हे सगळ्या गोष्टी इंटरकनेक्टेड आहेत. आपण मी पहिला खूप जो, सारे प्रश्न विचारले, सॉरी हा, तुम्हाला, पण पहिला प्रश्न घेऊया. पहिला प्रश्न काय होता? पहिला हम्म, प्रश्न. की आपला जर ओरिजिनल गुण आहे तर मग येस, हे तो आपण का आठवण करून द्यायची रिअलाइज काय का गरज करायचे, पडते? काय गरज आहे? बरोबर आहे. एक लक्षात घ्या, तुम्हाला कुठली तरी टेक्निक आहे, येते ऑलरेडी. फॉर एक्झाम्पल, सोपं घेऊया आपण, कुठला तरी स्पोर्ट्स घ्या किंवा कुठलं तरी सॉफ्टवेअर स्विमिंग. घ्या. हा, किंवा स्विमिंग. कुठलं तरी आईच्या सॉफ्टवेअर पोटात घ्या, असताना आपण स्विमिंग करतच असतो की. किंवा कुठलं तरी सॉफ्टवेअर घ्या. हम्म. ओके. सो तुम्हाला ते येतंय आणि एका ओके. सर्टन स्पॅनसाठी तुम्ही प्रॅक्टिसच नाही केली त्याची. हम्म, 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 तुम्ही हम्म, 10 वर्ष सपोज बॅटला हातच नाही लावला, क्रिकेट मधलं एक्झाम्पल घेतलं आपण, हम्म, आणि 10 वर्षांनी तुम्ही बॅट घेऊन मैदानात उतरला हम्म. आणि तुम्ही एक्सपेक्ट करतात सिक्स मारताल किंवा काय करताल, इज इट पॉसिबल? हो, नाही, पॉसिबल नाही. ओके. सो याचा अर्थ असा आहे का तुम्हाला क्रिकेट येत नाहीये? नाही, असं नाही आहे. पण त्यासाठी प्रिपरेशन करावी लागेल. प्रिपरेशन, प्रॅक्टिस. बॉडी, माइंड, सो ब्रेन सेम वे, सगळं. ज्यावेळेस आपण आलो होतो, फ्रेश होतो, फ्रेश सोल होतो आपण, एकदम फ्रेश सोल. सो आपल्याला माहिती होतं ह्या माझ्या क्वालिटीज आहेत. सो त्यावेळेस हम्म. रिमाइंडरची गरज नव्हती मला. ओके. पण कालांतराने हळूहळू हे गुणधर्म वापरायचे मी कमी होत गेलो काही कारणास्तव, आणि इतर हम्म, गुणधर्म जास्त वापरायला लागलो मी माझ्या आयुष्यामध्ये. हम्म, हम्म, परमानंदाच्या विरुद्ध काय? दुःख. हम्म. बरोबर. ते तो कस जास्त शिफ्ट झाला म्हणजे? ते जास्त वापरायला गेल्यामुळे मी विसरून गेलो की हे माझे ओरिजिनल गुणधर्म आहेत. बरोबर. मग आपल्याला जसं 10 वर्षांनी बॅट घेतल्यानंतर रिमेमराईज कोणतरी करतं, अरे तुझ्याकडे ती ताकद होती, तू एवढे शॉट्स खेळलेला आहेस, हा. एवढं केलेलं आहे, तू एवढ्या सेंचुरीज मारलेल्या आहेत. सो सेम वे मेडिटेशन करून, सत्संग करून आपण स्वतःला रिअलाइज करतो, येस, हे माझं होतं आणि मी त्यात परत येऊ शकतो. बरोबर. सो त्यासाठी, याला सर मी बोला सर. यासाठी सर तुम्हाला अजून एक तुम्हीच एक्झाम्पल दिलं होतं आपण, की प्रभू श्रीरामांना, हनुमानना आठवण करून द्यावी लागली होती की तुम्हाला उडता येतंय. जेव्हा सेतू नव्हता, तर त्यांना ते रिअलायझेशन करून द्यावं लागलं होतं की तुम्ही उडून पल्ले जाऊ शकतात. जेव्हा प्रत्येक गोष्टीत तो मार्ग शोधत होतो रामायणामध्ये, तो शेवटच्या भागामध्ये, तर हा त्यातलाच काहीसा. येस, त्यातच एक बनवू शकतो आपण, एक की
थोडक्यात हनुमान मारुतीरायांकडे सगळ्या शक्ती होत्या, पण हम्म. काही अंशी त्याचं त्यांना विस्मरण होत होतं. आणि मग वेळोवेळी पदोपदी त्यांना रिअलाइज करून द्यावं लागायचं. तसं राईट नाव हम्म. कलियुगामध्ये आपल्याला रिअलाइज करून द्यावं लागतं, येस, मी आत्मा आहे, मी आत्मा आहे, मी आत्मा आहे, आणि माझे हे गुणधर्म आहेत. राईट. ओके. येस. ओके. सो त्यासाठी ध्यान धारणा वगैरे ह्या गोष्टी किंवा सत्संग, मंत्र जाप, हे भरपूर सारे प्रकार आहेत जे आपल्याला ओरिजिनल स्टेटला यायला मदत करतात. म्हणजे सॉर्ट ऑफ जसं तुम्ही बोलले की क्रिकेटमध्ये जेव्हा आपण बॅटिंग करायची असते तेव्हा आधी नेट प्रॅक्टिस नेट करायची, प्रॅक्टिस प्रॅक्टिस करतो. सेशन्स येस. घ्यायची, येस. एक्सरसाइज करायची, येस. तुमचा स्टॅमिना बिल्डअप करायचा आणि मग तुम्ही जाऊन तिथे आउट आणि हे परफॉर्म खूप करू छान शकता. एक्झाम्पल आहे. डायरेक्टली तुम्ही मॅच नाही खेळू शकत. नाही खेळू शकत. बरोबर. सेम वे आपल्या लाईफमध्ये मी म्हणेल की वाईट परिस्थिती यायची वाट ना पाहून वाईट परिस्थितीमध्ये ह्या गोष्टी अप्लाय करायची वाट नका पाहू. डे टू डे हम्म. लाईफमध्ये हे गुणधर्म अप्लाय करा. हळूहळू तुम्ही स्ट्रॉंग होत जाताल प्रॅक्टिसने. मग ज्यावेळेस वाईट हम्म. परिस्थिती येईल, तिथं लिहिलंय तुम्ही त्यातून पार पडून जातात. तुम्ही डायरेक्टली वाईट परिस्थितीमध्ये मेडिटेशन करायचा प्रयत्न केला तर ते पॉसिबल नाहीये. म्हणजे तुमचे ऑटोमॅटिक तो पण रिफ्लेक्स तयार होतील येस. की सो तुम्ही ज्यावेळेस कसा आला हॅपी की आहात, कसं तुम्ही बिहेव ज्यावेळेस करायचं. आनंदी आहात, तुमचा आयुष्यातला चांगला काळ चालू आहे, त्यावेळेस एफर्ट्स घ्या. हम्म. बऱ्याच वेळेस काय होतं, आपल्याकडे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यानंतर आपण ह्या मार्गाकडे वळायचा प्रयत्न करतो. आणि त्यावेळेस प्रॉब्लेम्स ओके. एवढे हावी असतात की आपण प्रॉपरली हे मार्ग अप्लाय नाही करू शकत. आणि बर. बरेच ओके. लोक ओके. वाट पाहतात आयुष्यामध्ये की माझ्या आयुष्यात काहीतरी वाईट घटना घडल्यानंतरच मी अध्यात्माकडे वळलं पाहिजे. अध्यात्माची डेफिनेशन आहे हो. रिटायरमेंट नंतरच पाहिलं पाहिजे, रिटायरमेंट नंतरच वारी केली पाहिजे, रिटायरमेंट नंतरच ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, रिटायरमेंट नंतरच भगवद्गीता वाचली पाहिजे. हे आपल्याकडे एक हम्म. समज आलेला आहे पहिल्यापासून. किंवा एखादा जर व्यक्ती हे करत असेल तर त्याला, अरे तुझं हे वय आहे का, करेक्ट सर. तू कुठल्या मार्गाला लागलाय, म्हणजे असं केलं तर. पण अध्यात्म सांगतं ज्यावेळेस तुमचा सगळ्यात चांगला काळ आहे ना, त्या काळामध्ये प्रॅक्टिस करा. त्या काळामध्ये तुमच्या गुणांची प्रॅक्टिस करा. म्हणजे ज्यावेळेस वाईट काळ येईल त्यावेळेस ते तुम्हाला इझिली यॉर्कर बॉलला सिक्स मारता येईल. बरोबर. त्यासाठी फुलटॉस बॉलला पण सिक्स मारता आला पाहिजे आपल्याला. पाहिजे. करेक्ट. आणि ते हॅपी मोडमध्ये होऊ शकतं. म्हणून आपल्याला रेग्युलर साधना, रेग्युलर सत्संग, रेग्युलर मंत्र जे काय आहे ते गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला स्मरणात राहतं, येस, आय एम अ ब्लिसफुल सोल, आय एम अ ब्लिसफुल सोल, आय एम अ ब्लिसफुल सोल. आणि मनुष्य हा मी म्हणेल की खूप हुशार प्राणी आहे. जे हवंय ते लवकर विसरून जातो, जे नकोय ते लक्षात ठेवतो, आणि ते दीर्घ काळासाठी लक्षात ठेवू आपण शकतो. आपण आपण जे करेक्टली मेन्शन केलं की एक्झॅक्टली ज्याच्यावर फोकस करू, म्हणजे जे तुम्ही बोलले की जे हवंय ते विसरून जातो येस. आणि ते जे नकोय. त्याच्याने अल्पसंतुष्ट, ज्याला मी असं म्हणेल की ज्याने छोट्या शॉर्ट टर्म साठी शॉर्ट टर्म गेन असतात, ज्याने पटकन आपल्याला मिळतो, ते माणूस पटकन अप्लाय करायचा प्रयत्न करतो. बरोबर, बरोबर. कारण या गोष्टींचे रिझल्ट यायला थोडासा वेळ लागतो किंवा मग मी अं, असं थोडस वेगळ्या अँगलनी मांडेल. म्हणजे मी काल एका कसं. ठिकाणी चर्चा चालू होती. आपण काय करतोय, हम्म. एखादी गोष्ट करतोय आता राईट नाव, हम्म. समथिंग, मी आता आज सपोज मेडिटेशन केलं फॉर एक्झाम्पल, किंवा करेक्ट. आज मी सत्संग करेक्ट. केला, हम्म. आणि समहाऊ एखादी दिवसभरात माझी घटना जर माझ्या मनासारखी नाही झाली, हम्म. मी स्ट्रेट वे कनेक्ट करतो, अरे मी एवढं करून पण त्याचा रिझल्ट नाही आला. ती एक घटना कदाचित हम्म. मनासारखी नसेल झालेली, पण इन अ डे ओके. 10 out of 9 घटना मनासारख्या झालेल्या असणार आहेत आपल्या. आपण त्या म्हणजे 9 ते घटनांवर फोकस नाही करत. पूर्ण जर भिंत व्हाईट असेल आणि एक डॉट ब्लॅक असेल, येस. ती आपण काय. 99.99% येस. येस. सो ती भिंत व्हाईट डायरेक्ट झाली. कनेक्शन्स आपल्याला डायरेक्ट व्हिजिबल रिझल्ट नसतील दिसतील, पण इनव्हिजिबल खूप रिझल्ट असतात. याला याला थोडंसं सर मला अजून एक्सटेंड करायचंय. मग हा आपला बिहेवियर पॅटर्न झाला, आपला थिंकिंग पॅटर्न झाला, की काय झालं की ज्याच्यामुळे आपला फोकस त्या ब्लॅक डॉट कडे जास्त जातो, किंवा त्या 10 पैकी एकच गोष्ट जी आपल्या हिशोबाने झालेली नसते त्याच्याकडे जास्त फोकस जातो. मग याला प्रश्न माझा असा आहे की असं का होतं आणि याच्यातनं बाहेर पडण्यासाठी
छोटस एखादं सोपं सोल्युशन सांगा, म्हणजे की सिम्पल आहे, हाऊ सिम्पल डू आहे. यू कन्व्हिन्स युअर माइंड, कसं कसं तुम्ही त्यासाठी चेंज करायचं. ब्लिसफुलनेस हा जो गुणधर्म आहे त्याची प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे, जो आपण मेन आजचा टॉपिक आहे. ब्लिस मीन्स आहे ओके. परमानंद, आनंद स्वरूप, ज्याच्यावर अनंत ओके. कृपा आहे परमात्म्याची. अनंत म्हणजे अनंत कृपा आहे आपल्यावर, अनंत. आणि आपण परमानंदामध्ये आहोत ते मी कसं सांगू शकतो मला पहा. हे जर प्रॅक्टिस करत राहिलो मी, तर माझा ऑलवेज फोकस कुठं असणार आहे? त्या ब्लिसकडे असणार आहे, आनंदाकडे असणार आहे. म्हणजे माझ्या इनर साईडला पूर्ण आनंद आहे, आउटर पण मला आनंद दिसेल. बट इनर साईडला माझे जर कुठे दुःख असणार आहे, कुठेतरी घुसमट असणार आहे, कुठेतरी कोणाविषयी राग असणार आहे, कुठे राग असेल, द्वेष कोणाविषयी असेल. द्वेष असणार आहे, तर त्या केसमध्ये मला बाह्य स्वरूप पण तेच दिसत राहणार आहे आणि माझी एनर्जी ते लवकर रिकॉग्नाइज करेल. ओके. म्हणजे म्हणून मराठीमध्ये आपण जे म्हणतो, आपण जे मागं पण डिस्कस केलं, जे पिंडी ते ब्रह्मांडी. पिंडामध्ये जे असणार आहे तेच तुम्हाला बाहेर लवकर दिसणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, एक साधं सिंपल उदाहरण देतो मी. आता सपोज मी सिव्हिल इंजिनियर आहे. मी कुठेही जाताना मला पहिल्यांदा काय दिसतं, अरे ही बिल्डिंग किती छान केली, याच्यात काय नवीन केलंय, याच्यात काय एलिव्हेशन आहे किंवा याच्यात काय, हे का होतंय? मी सिव्हिल इंजिनियर आहे म्हणून. तेच रेग्युलर पर्सन जर असेल जाणारा, त्याचं सिव्हिल इंजिनिअरचं कनेक्शन असेल तर त्याला ते दिसणार नाही. सो मला ते फोकसमध्ये आलं. तसंच एखादा दुसरा फार्मर आहे, एखादा शेतकरी आहे, तो जाताना काय पाहिलं, अरे हा इकडे गहू असा लावलाय बरं का, तिकडे गहू तसा लावलाय बरं का. ते कदाचित ऍज अन सिव्हिल इंजिनियर मी तिकडे फोकस नाही करणार. फोकस नाही करणार. म्हणजे याचा अर्थ काय, आपल्यामध्ये जे असतं ते आपल्याला बाह्य स्वरूपामध्ये लवकर दिसतं. मी जाताना पण गहू आहे, शेतकरी जाताना पण बिल्डिंग आहे, बट जे आतमध्ये आहे ते बाहेर दिसणार आहे. स्वतःच माझी जर सवय झालेली असणार आहे की मी जे मिसिंग थिंग्स आहे ते पाहणार आहे लाईफमध्ये, जो की आनंद आहे तो नाही पाहणार आहे, तर मी 100% त्या पूर्ण व्हाईट भिंतीवरचा ब्लॅक डॉटच पाहिजे पहिल्यांदा मी, ना की व्हाईट भिंत पहिल्यांदा पाहिजे. बरोबर. म्हणजे ही म्हणून थॉट प्रोसेस आहे, एक प्रकारे बिलीव्ह हंड्रेड वन सिस्टीम आहे. पर्सेंट 101% थॉट प्रोसेस म्हणण्यापेक्षा आपण ती बिलीव्ह पहिल्यांदा इन्फॉर्मेशन मिळते, इन्फॉर्मेशनचं कन्व्हर्जन बिलीव्ह सिस्टीम मध्ये होत असतं, आपल्या हो. धारणा होते. बिलीव्ह सिस्टीमचं करेक्ट. कन्व्हर्जन तुमच्या विचारांमध्ये होत असतं, विचारांचं कन्व्हर्जन हे तुमच्या शब्दांमध्ये होत असतं आणि शब्दांचं कन्व्हर्जन हे तुमच्या कृतीमध्ये होत असतं आणि कृतीचं रूपांतर तुमच्या भाग्यामध्ये होत असतं. तो भाग्य ओके. जर बदलवायचं असेल तर बाह्य स्वरूपी आपण प्रयत्न करतो कृतीवर, पण जर भाग्य बदलायचं असेल तर तुम्ही इन्फॉर्मेशन करेक्ट घ्या पहिल्यांदा. इन्फॉर्मेशन करेक्ट ओके. घेतली, त्या गोष्टीचं ज्ञान घेतलं. म्हणजे मी मी असं म्हणू शकतो की तुम्हाला जी इन्फॉर्मेशन आहे ती इनपुट आहे, येस, आणि तुमची डेस्टिनी आहे, किंवा आउटपुट जे आहे, तुम्ही आज जगताय, तेच ते आउटपुट किंवा आहे. जे आज तुमची सत्यता आहे, रियालिटी आहे, दॅट इज युअर. तुम्हाला जी इन्फॉर्मेशन तुम्ही जी प्रोसेस केलेली आहे, ओके, म्हणजे जी इन्फॉर्मेशन तुम्ही प्रोसेस करायचं सिलेक्ट केलेलं आहे, कारण येस, घर जसं घर पण आहे, गहू पण आहे, किंवा मग झाडं पण आहे, नेचर पण आहे, रस्त्यावर चालणाऱ्या गाड्या. आता मी मेकॅनिकल इंजिनियर म्हटलं, मी गाड्यांकडे बघतो, जेव्हा बरोबर, तुम्ही बोलले येस तेव्हा सर. मी काय बघायचं आणि काय प्रोसेस करायचं हे ठरवतो, येस, त्यावरनं आपली डेस्टिनेशन फॉर्म होते. 101% याच्या रिलेटेड. तो या ह्या ह्या लॉजिकने किंवा ह्या नियमाने माझ्या आयुष्यात येणारी प्रत्येक गोष्ट ही मीच डिफाईन केलेली आहे, असं होतं त्याचा सर अर्थ. 101%. मी अजून एक थोडंसं करेक्ट करायला अजून एक सोपं एक्झाम्पल देतो, एकदम खूप छान एक्झाम्पल म्हणजे देतो. हे थोडं मजेशीर वाटतंय मला, म्हणजे जे भांडणं येतात आपल्या समोर, किंवा जो आनंद हा, येतो, येस येस किंवा येस मग जे येस. दुःख येतं, एखादा जण आपल्या बरोबर, म्हणजे दुसरा व्यक्ती आपल्या बरोबर रागराग करतोय, किंवा एखादा व्यक्ती आपल्या बरोबर प्रेम करतोय, दोन्ही एक्स्ट्रीम केसेस. येस, आपल्याला कदाचित चिडचिड होते, किंवा कधी कधी एकदम शांत वाटतंय, तर हे सगळं आपलंच क्रिएशन झालं की. 101%.
101%. त्यामुळे अध्यात्म थोडस सांगतं जड जात आहे म्हणजे हे की जे पचायला काही घडत जड आहे. आहे तुमच्या आयुष्यामध्ये, माझ्या आयुष्यामध्ये किंवा कोणाच्या आयुष्यामध्ये, त्याला होल अँड सोल तो आत्माच जबाबदार असतो. जे काही घडत आहे, मी खूप जबाबदारीपूर्वक वाक्य करत आहे हे, इंटरेस्टिंग. जे काही प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात घडत आहे त्यासाठी तो स्वतः व्यक्ती जबाबदार असतो. ओके. हे जेव्हा आपण स्वीकार करू, माझ्या आयुष्यामध्ये जे काही घडत आहे त्यासाठी मी आणि माझे कर्म जर जबाबदार आहे, हे ज्यावेळेस मी स्वीकार करेन, आयुष्य खूप सोपं होईल. परमानंदाशी कनेक्ट करणं खूप सोपं राहील तुम्हाला. मनुष्याचा स्वभाव आहे, चांगलं घडलं तर माझ्यामुळे घडलं, आणि जर ते विपरीत घडलं तर त्याला आपण कारण शोधतो. एक्सक्युजेस शोधतो. येस. इंटरेस्टिंग गोष्ट असते म्हणजे एका वेळी मला ती म्हणजे काय बोलतात त्याला आपण, ऑप्टिमिस्टिक पण आहे म्हणजे हॅपी पण होतंय की आपल्याला आपल्याकडे उलट जे ऑथॉरिटी पुढचं आली. आहे ते येणारं आपल्याला ऑथॉरिटी चेंज आलेली. करता येऊ शकतं. ऑथॉरिटी आली आपल्या आपल्याकडे. हातात ताकद आहे. आणि दुसरं आपण जे केलेलं आहे त्याची भीती पण वाटते. आता त्यासाठी आपण एक बिकॉज ते पण रियालिटी होणार आहे. एक So आपण एक्झाम्पल काय पाहूया. थॉट्स दिलेले आहेत येस, येस, येस. एक एक्झाम्पल मी तर ते तुम्हाला शेअर खूप करतो. इम्पॉर्टंट आहे. एक एक्झाम्पल शेअर करतो, सोपं घ्या. तुम्ही म्हटलात ना की जे काय आहे त्याला जबाबदार आपण आहे का, हे पहा. तुम्ही म्हटलात की आपण काय चूज केलं. ओके. माणसाचा जन्म होतो त्याला आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये? बर. ओके. बरोबर. माणसाचा शेवट होतो त्याला आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये? तेच. डेथ. सो बर्थ स्टार्ट विथ लेटर बी हम्म. अँड डेथ स्टार्ट विथ लेटर डी. इन हम्म. बिटवीन बी अँड डी अल्फाबेटिक्स मध्ये हम्म. अजून एक लेटर आहे, सी. सी. सी stands for the choices we made in our life that decides our destiny. सो जन्म आपल्या हातात नाहीये, मृत्यू आपल्या हातात नाहीये, पण इन बिटवीन सगळं जे आहे ना ते आपल्या चॉईसेसवर डिपेंड आहे. तुम्ही काय चूज बिगिनिंग करताय? आणि डेस्टिनीच्या मध्ये चॉईसेस. करेक्ट. तुम्ही काय चूज करताय? तुम्ही तो डॉट पाहायचा चूज करतात का व्हाईट भिंत पाहायचं चूज करतात? तुम्ही ते 9 गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे झालेल्या पाहायचं चूज करतात का एक गोष्ट तुमच्या मनाच्या विरुद्ध आलेली ती चूज करतात? तुमच्या आयुष्यात आलेले 9 चांगल्या माणसांना तुम्ही रिकॉग्नाइज करता का तुमच्या आयुष्यात आलेला एक माणूस वाईट असेल किंवा त्याचे गुणधर्म वाईट असतील त्याला चूज करता? हे जर जमलं तर तुम्ही परमानंदाला कनेक्ट होता. सर एक क्विकली आपण पुढे जायच्या अगोदर मला आजच्या अजून एक प्रश्न विचारायचा आहे. आता मी तुम्हाला परत मागे घेऊन जातो. आता एक बिलीव्ह सिस्टीम जनरेट झाली आहे, तर ती चेंज करण्यासाठी काय करायचं? पहिला प्रश्न. येस. जुन्या बिलीव्ह सिस्टीम प्रमाणे जे थॉट्स क्रिएट केले असतील ते न्यूट्रलाइज कसे करायचे? म्हणजे ओके. बेसिक क्वेश्चन जर आपण, खूप किंवा खूप असं बेसिक. म्हणूयात की आपल्याला इम्पॅक्ट कसा कमी करता येईल त्याचा, येस, येस, येस. सोपं तर आहे. त्याला काय करावं लागेल? फर्स्ट थिंग, बिलीव्ह सिस्टीम जनरेट होताना इन्फॉर्मेशन करेक्ट करायची असते. ओके. सो इन्फॉर्मेशन करेक्ट करायचा प्रयत्न करा अगोदर. हा, तुमच्याकडे म्हणजे येणारी. इनपुट्स काय आहेत ते येस. व्यवस्थित आपण चॉईस करायचे, तुमच्याकडे सजग येणारी राहून. माहिती, म्हणजे आता स्ट्रेट फॉरवर्ड रुजवलं जातं आपल्या सोसायटीमध्ये व्यवसाय करताना, की जशास तसं उत्तर द्या. हम्म. अरे म्हटलं तर कार्य बरोबर. कराच. सो ही खरंच. इन्फॉर्मेशन आपल्याकडे पोहोचते. मग हम्म. आपण काय केलं, डॉमिनन्सी फॅक्टर आलेला आहे. कोणीतरी आवाज वाढवला का त्याला आवाज वाढवलेलंच गरजेचं राहतं. सो ही हम्म. इन्फॉर्मेशन आली आहे आपल्याकडे, आणि तशाच वेळी बिलीव्ह सिस्टीम जनरेट होईल, तसेच थॉट्स येतात. मग सोसायटीमध्ये आपण पाहतो, रस्त्यावर पण पाहा ना, चुकी हम्म. कोणाची असू द्या पण जो ओरडतो दुसरा नमतो, असं काहीतरी होतं कधीतरी. बरोबर. मग ह्या आपल्या काय झाले, इन्फॉर्मेशन, बिलीव्ह सिस्टीम, थॉट्स आले. सो मी म्हणेल थोडंसं हम्म. इन्फॉर्मेशन करेक्ट करा की आय एम अ पीसफुल सोल. ही इन्फॉर्मेशन आली थोडक्यात, हम्म. की मी जो हम्म. आत्मा आहे मी ऑलरेडी शांत स्वरूप आहे. हम्म. सो त्याची प्रॅक्टिस करून माझी बिलीव्ह सिस्टीम ट्रान्सफॉर्म होत जाईल. हम्म. प्रॅक्टिस करण्याचे खूप हे आहेत. तुम्ही मेडिटेशन्सनी होऊ शकतं ते. तुम्ही हम्म. जसं मंत्र जाप करतो तसं रोज चांट करा, आय एम अ पीसफुल सोल, आय एम अ पीसफुल सोल, आय एम अ पीसफुल सोल, त्यांनी पण होतं. अरे इथं सोपं आहे की मग. इतकं सोपं आहे ते, रोज चांट करा. आपण जसं जपमाळ करतो ना, हम्म. हा एकदम सोपा फॉर्म्युला देतो. ज्याला खूप जास्त क्रोध येतोय, स्वतःवर नियंत्रण नाहीये, खूप जास्त हम्म. चिडचिड होते, त्याने रोज चांट करा, आय एम अ पीसफुल सोल, आय एम अ पीसफुल सोल.
तुम्ही जर दिवसभरामध्ये 300 to 400 टाइम्स जर तुम्ही जर हे चांट केलं मनातल्या मनात, हम्म. तर तुम्हाला ऍश्युअर करतो मी, विदिन अ अच्छा, म्हणजे मोठ्याने पण बोलायची गरज नाही, मनातल्या मनातल्या मनात मनातच करायचं, बोलायचं. मनातल्या मनात. अजून सोपं आहे. तुमच्याशी बोलता बोलता पण मी चांट करू शकतो मनातल्या मनात. हो. आणि कधीही करायचंय, रात्री करा, दिवसा हम्म. करा, कधी करा. जर तुम्ही 300 ते 400 वेळा जर चांट करू शकलात, तर 2 ते 3 वीक मध्ये, मी खूप जबाबदारीपूर्वक बोलतोय, 2 ते 3 वीक मध्ये तुम्हाला व्हिज्युअल रिझल्ट यायला चालू होतात. व्हिज्युअल रिझल्ट. व्हिज्युअल रिझल्ट यायला. हो. सो तुमच्या प्रश्नाचे दोन्ही उत्तर आहेत. तुम्ही जे म्हटलात करेक्ट कसं करायचं, सो बरोबर. जो तुमच्यातला अवगुण आहे, जो तुम्हाला त्रास देतोय, त्याला सिलेक्ट करा, त्याचा काउंटर वर्ड घ्या. रागाच्या विरुद्ध पीस जे आहे. जे झाड वाढलं पाहिजे त्याला पाणी टाका, सोपं. सिंपल आहे. आपल्याकडे जसं मागही पाहिलंय, माझ्याकडे ए प्लांट आहे, बी प्लांट आहे, ए वाढवायचा, बी बी नाही प्लांट. वाढवायचा. सो मी एला पाणी टाकेल. कंटिन्युअस चॅन्टिंग करा. आय एम अ पीसफुल सोल, आय एम अ ब्लिसफुल सोल, आय एम अ पॉवरफुल सोल. आणि तुम्ही मिरॅकलसली पाहताल, 3 to 4 वीक्स मध्ये सिच्युएशन यायच्या अगोदर तुमच्याकडे चॅन्टिंग चालू झालेली असणार आहे मनामध्ये. एक प्रकारे आपल्याला म्हणजे परमात्म्याने म्हणजे आपल्या इच्छेनुसार आपल्याला गोष्टी द्यायची ताकद दिलेली आहे. 100%. फक्त सोपं आहे की सर सगळं. म्हणून तर आपल्याकडे एक म्हण आहे ना मराठीमध्ये, तुझं आहे हम्म. तुझं पासी, हम्म. परी तू जागा चुकलासी. किंवा सद्गुरू वामनराव पाई खूप छान म्हणतात, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. गुणाचा शिल्पकार. सगळ्या संतांनी खूपच हेच सोपं. सांगितलेलं आहे. हम्म. सगळ्यांनी सांगितलंय की तुम्ही स्वतःवर काम करा. येशूंनी पण तेच सांगितलंय, अल्लानी पण तेच सांगितलंय, सगळ्यांनी तेच सांगितलेलं आहे. कुराणमध्ये तेच सापडेल, भगवद्गीतेमध्ये तेच सापडेल, बायबलमध्ये पण तेच सापडेल. ओके. म्हणजे फक्त म्हणून हे वेगळे वेगळे जरिये आहेत, म्हणजे जसे जसे येस, सॉकेट जसे आहे तसे करंट प्रोव्हाइड केलेले आहेत, म्हणजे येस, सोलचे जसे जशी कॅपॅसिटी असेल येस, त्या येस, हिशोबाने येस. त्या फॉर्म मध्ये देण्याचा प्रयत्न परमेश्वर बरोबर. नेहमीच करतोय. ओके. जसं तुम्ही आय थिंक गांधींचं मला पण एक सगळे. सेंटेन्स घेतलं होतं, हो. महात्मा गांधींचं पण तुम्ही लास्ट टाइम एक सेंटेन्स घेतलं होतं, द चेंज यू वॉन्ट इन वर्ल्ड. बी द चेंज यू वॉन्ट टू सी इन द येस. वर्ल्ड. स्वतःच तो चेंज राहा. तुम्हाला जो जगामध्ये बदल हवा आहे, तो बदल पहिल्यांदा तुमच्यात करून घ्या. तुमच्यात करून घ्या. इन शॉर्ट, म्हणजेच जे पिंडी ते ब्रह्मांडी सगळं फिरून फिरून एकच आहे सर, सत्य एकच आहे. एकच आहे. ब्युटिफुल. आय ऍटलिस्ट माझे तरी प्रश्न संपले आज, आय थिंक एक इंटरेस्टिंगली. क्वेश्चन राहिला आपला. तुम्ही सुरुवातीला दोन क्लब केलेले क्वेश्चन्स होते, एक आन्सर झालं, दुसरा राहिला आय थिंक वाटतं. नाही, दुसरं मी बोललेलो ना की ते न्यूट्रलाइज कसं हा, करायचं असं न्यूट्रलाइज बोललेलं. कसं करायचं. त्याच्यावर येस, तुम्ही ऑलरेडी उत्तर दिलं येस, येस, की येस. तुम्ही तुम्ही त्याला ऑलरेडी काउंटर चॅन्टिंग वर्क करा. करा, काउंटर वर्क हा, करा त्याला. ऑलरेडी चॅन्ट काउंटर केलं वर्क. की ऑटोमॅटिक ते न्यूट्रलाइज होईल. आपण येस, येस. ऑलरेडी आन्सर केलं तुम्ही. आणि कुठलंही मी म्हणाल, कुठलंही साधन निवडा. जसं मी चॅन्टिंग सांगितलं, किंवा तुम्ही डेली हम्म. तुमच्या कुठल्याही इष्ट देवताचं स्मरण असेल, ते करा. तुम्ही हम्म. डेली मंदिरात जात असाल, चर्चमध्ये जात असाल, मस्जिदमध्ये जात असाल, गुरुद्वारामध्ये जात असाल, कुठेही जात असाल, हे फक्त हम्म. सातत्य ठेवा. हम्म. हे सातत्य ठेवणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही जर ते हम्म. सातत्य ठेवू शकलात, तर बदल होणं खूप सोपं राहतं. जसं मी सांगितलं, तुम्ही बरं. 10 वर्षांनी बॅट उचलली तर शॉट नाही मारता येणार आहे. नाही येणार. करेक्ट. सो याच्यात सातत्य खूप गरजेचं आहे. तुम्ही कुठलाही एक धागा पकडा, आजपासून तुम्ही घ्या, आय एम अ पीसफुल सोल, 3 वीक्स पर्यंत कंटिन्यू चॅन्ट करत राहा. सी द मिरॅक्युलस रिझल्ट. आणि हे प्रॅक्टिकली अप्लाय करा. प्रॅक्टिकली अप्लाय करून तुम्ही चेक करा रिझल्ट काय आहेत. देन तुम्ही कमेंट्स पण करू शकता, येस मिरॅक्युलस रिझल्ट आहेत. सो मी तिकडेच येत होतो की माझे तर प्रश्न संपले आहेत, पण व्ह्युअर्सला किंवा कोणाला काही प्रश्न असतील तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्कीच प्रश्न विचारू शकता, किंवा खाली आपला मोबाईल नंबर दिला आहे त्या मोबाईलवर पण तुम्ही एनी टाइम कॉल करू शकता. आणि अजून काही आपल्याला इनपुट्स पाहिजे असतील, किंवा अजून तुम्हाला वाटतंय की आपण हे डिस्कस केलं पाहिजे व्ह्युअर्सनी, तर व्ह्युअर्सनी नक्कीच इनपुट्स द्या. थ्रू फेसबुक असेल, इन्स्टा असेल,
किंवा मग युट्यूबवर असेल, तर नक्की कमेंट करा. तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक आणि शेअर पण सबस्क्राईब करा. अगेन थँक्यू व्हेरी मच टू ऑल व्ह्युअर्स. सगळ्या व्ह्युअर्सचा खूप धन्यवाद की आम्हाला तुम्ही मोटिवेट करतायत. आम्हाला ज्या मागच्या एपिसोडमध्ये आणि या एपिसोडमध्ये आम्हाला थोडासा गॅप पडला या रेकॉर्डिंग करताना, पण व्ह्युअर्सनी पुश की ते वाट बघतायत त्याची, तर त्याच्यामुळे आम्हाला पुन्हा एकदा स्फूर्ती एनर्जी मिळाली की आम्ही पुन्हा एकदा रेकॉर्डिंग कडे येऊ. सो थँक्स टू एव्हरी वन. येस. तुमच्या रिस्पॉन्स देत आहे त्याबद्दल धन्यवाद. गणेश सर, तुमचंही मनपूर्वक येस, धन्यवाद. थँक्यू. सर्वांचे खूप खूप आभार. जर्नी पुढे चालूच राहील. पुढच्या भागात इंटरेस्टिंग गोष्टी घेणार आहे. प्युअरिटी, पवित्रता, जे आपण पहिल्या भागात तुम्ही बोलले होते की या सगळ्यांचं कॉम्बिनेशन जे पवित्रता आहे, किंवा फक्त पवित्रता आणली की या सगळ्या गोष्टी येतात. तर याच्यावर आपण पुन्हा पुढच्या एपिसोड मध्ये नक्कीच डिस्कस करूया. येस, नक्की सो सर. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. थँक्यू.